तिने आता काय केली, कामाला सुरुवात केली. कधी केली, मंगळवारी. सपोज स्टार्टिंग पॉइंट लिहू आपण. ह्या दिवशी तिने स्टार्ट केलं, ह्या दिवशी काय होता, मंगळवार होता. ती काय करते, कंटिन्यू 8 दिवस काम करते, 9व्या दिवशी सुट्टी घेते. म्हणजे काय, इथून पुढे 8 दिवस काम करणार, 9व्या दिवशी सुट्टी घेणार, परत 8 दिवस काम करणार, 9व्या दिवशी सुट्टी घेणार, 8 दिवस काम करणार, 9व्या दिवशी सुट्टी घेणार. मग तिला काय म्हटले की तिचा 14वा सुट्टीचा दिवस, सुट्टीचा 14वा दिवस म्हणजे बा, पहिला सुट्टीचा दिवस 9 दिवसांनी, दुसरा सुट्टीचा दिवस 9 दुने 18व्या दिवसाला, तिसरा सुट्टीचा दिवस 9 त्रिक 27, तिसऱ्या दिवस म्हणजे 9वा दिवस, 18वा दिवस, हा 9वा दिवस असणार, हा 18वा दिवस असणार, हा 27वा दिवस असणार. असेच किती विचारले, 14वा विचारलेला आहे. म्हणजे काय, 14 वेळा लिहायचं बघा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, असं 14 वेळा. म्हणजे 9 गुणिले 14 करावा लागेल. तर कितवा दिवस असणार आहे तो आपला, 9 गुणिले 14. बघा ना, दर 9व्या दिवशी सुट्टी आहे, तर 9 गुणिले 14 किती येते, 9 गुणिले 14 किती येते, 9 गुणिले 14 किती होते, चेक करा बरं. 14 9 पाठ असला तर ठीक आहे बाबांनो, 126. म्हणजे एकूण काय की 126वा जो दिवस येणार, इथून पुढे 126वा जो दिवस असेल ना, हा 126वा दिवस काय असणार, तिचा 14वा सुट्टीचा दिवस असणार आहे. या दिवशी सुट्टी असेल आणि ती 14वी असणार. पहिली सुट्टी, दुसरी सुट्टी, तिसरी सुट्टी, 14वी सुट्टी त्या दिवशी येणार आहे. त्यांनी फक्त तो वार विचारलेला आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी माहिती मंगळवार, मंगळवार पासून 126व्या दिवशी कोणता वार येईल असं त्यांचं म्हणणं आहे. 126व्या दिवशी कोणता वार येईल असं यांचं म्हणणं आहे. बरोबर, नीट बघा. ठीक आहे, ह्या वारपासून 126वा दिवस कोणता वार. 126ला काय करणार मला सांगा. 126ला एकूण दिवस 126 दिवस पुढे जायचे. 126 भागिले काय करणार, 7 करणार. किती भाग जातोय चेक करा. 7 1 7, 12 आहे ना, 12तून 7 गेले 5 उरले, 7 8 56. म्हणजे काहीच बाकी उरली, 0 बाकी उरली. बाकी काही उरली का, काहीच उरली नाही. बाकी काही उरली का, काहीच उरली नाही. म्हणजे काय, मंगळवार मध्ये काही मिळवायचंय का, काहीच मिळवायचं नाही. जो वार इथे तोच वार शेवटी असणार आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे, मंगळवार इटसेल्फ.